शेतकरी बहुतेक ज्याला रस्ता हवा असतो, तहसीलदाराला त्यांचे चक्र खूप होतात, हेलपाटे मारावे लागतात. बऱ्याचदा उद्विग्न होऊन शेतकरी रस्त्यासाठी नाही का हेलपाटे मारत राहतात. त्यांच्यासाठी काय ती काय कालावधी असतो एखादा? आता हे वहिवाटीचे रस्ते जे आहेत तेच मुख्यतः खऱ्या वादाचे कारण आहे. माननीय महसूल मंत्री यांनी पानंद रस्ता आणि शिव रस्ता यांचं मुर्मीकरण करण्यासाठी आणि त्यांचं अतिक्रमण दूर करण्यासाठी देखील क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहे. तर आपल्या तालुक्यातले आपण 81 शिवरस्ते आणि पानंद रस्ते हे अडथळा विरहित करून त्यांना मुर्मीकरण करण्यासाठी आपण प्रस्ताव देखील सादर केलेले आहे आणि या पुढच्या पावसाळा संपला की आपण ते मुर्मीकरणाचं काम देखील सुरू करणार आहोत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आत्ताच एक 12 फुटी रस्त्याचा खरं तर त्यांनी एक महत्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला. तो निर्णयाचा शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कधी आणि कसा लाभ मिळणार आहे? गावाकडं शेती करणं म्हणजे रोजची धावपळ. सकाळी पहाटेपासून बैलजोडी लावायची, पेरणी, फवारणी, काढणी आणि त्यानंतर सगळ्यात मोठा टप्पा ते पीक बाजारात न्यायचा. पण इथंच मोठा अडसळ उभा राहतो, तो रस्त्याचा. हो, साधा रस्ता, शेती आहे, पीक आहे, माल आहे, पण रस्ताच नाही. कधी जमीनदार वाट बंद करतो, कधी रस्ता अडवला जातो, तर कधी गावकऱ्यांमध्ये वाद निर्माण होतो. शेतात जाण्याची वाट मातीची असते, पावसाळ्यात ती दलदल होते आणि वेळ प्रसंगी ट्रॅक्टरही रुततो. उन्हाळ्यात धूळ उडते. अशा वाटांवरूनच शेतकरी वर्षानुवर्ष जीव मुठीत धरून जगतोय. पण अशा साऱ्या अडचणींवर एक सरकारी उपाय आहे. हा रस्ता कुणाचा, कुठून जातो, कसा मिळतो आणि मुख्य म्हणजे तो शेतकऱ्याचा कायदेशीर हक्क आहे. या सगळ्या बाबी आज आपण जाणून घेणार आहोत. राज्य शासनाची भूमिका काय आहे, कायदेशीर मार्ग कोणता आहे, याशी आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे. नमस्कार सर. नमस्कार. स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत. खरं तर रस्ता म्हटलं की शेतकऱ्यांपुढं, ग्रामस्थांपुढं अनेक प्रश्न उपस्थित राहतात. हा रस्ता 143 ही काय संकल्पना आहे? रस्ता 143 असं नाही, 143 हे कलम आहे. आता रस्ता म्हणजे यामध्ये वेगवेगळे रोड सगळ्यांच्या समोर येतात. हायवे पासून तर ग्रामीण मार्गापर्यंत रस्ते असतात. परंतु मुख्य जो शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य नागरिकांना जी अडचण निर्माण होते ती 2 प्रकारच्या रस्त्यांची होते. एक म्हणजे शेताकडे जाणारा रस्ता आणि दुसरा म्हणजे गावठाणातील रस्ता. इथे तहसीलदार म्हणून मी शेताकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत आपल्याला माहिती देतो. शेताकडे जाणारा जो रस्ता असतो तर तो रस्ता हा अनेक प्रकारचा आहे. त्यामध्ये एक तर शिवरस्ता, दुसरा म्हणजे पानंद रस्ता, तिसरा म्हणजे की भावकीने आपल्या गटागटातून जाणारा जो बांधावरूनचा रस्ता असतो तो बांधावरून जाणारा रस्ता. अशा प्रकारचे जे रस्ते आहेत ते आपल्या शेतासाठी अप्रोच रोड म्हणून सोडलेले आहेत. कारण रस्ता म्हटलं की भावकीमध्ये वाद होतो, गावागावात तंटे निर्माण होतात, 2 गावांच्या शिवावरचा रस्ता असतो, 2 भावांमधल्या बांधावरून वाद होतात. हे वाद आपल्यापर्यंत कसे येतात आणि त्यातून खरं मार्ग कसा काढला पाहिजे शेतकऱ्यांनी? बरोबर. यामध्ये आता रस्ता जर आपण बघितला तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो येतो तो म्हणजे की भावकीचा वाद. म्हणजे एकाच गटामधली जेव्हा वाटण्या होतात आणि वाटण्या होत जेव्हा भावांमध्ये, चुलत भावांमध्ये वाटण्या होतात तेव्हा एखाद्याचं क्षेत्र हे पुढे आलेलं असतं, एखाद्याचं क्षेत्र हे मागे असतं. आणि जर एखाद्याचं क्षेत्र मागे असेल म्हणजे रस्त्याला लागून नसेल पण त्यांची तेव्हा तोंडी चर्चा झालेली असते की आम्ही यातून रस्ता तुम्हाला देऊ. पण त्या तोंडी चर्चेनुसार अनेक वर्ष वहिवाट होत असते आणि अचानकपणे काहीतरी त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतात तर दुसऱ्या कारणावरून त्याचा रस्ता अडवला जातो. तर अशा वेळी शेतकऱ्याने काय करायचं, तर अशा वेळी शेतकऱ्याने म्हणजे त्याला रस्ताच नाही, कागदोपत्री रस्ता असल्याचा कोणताही पुरावाच नाही, अशा वेळी शेतकऱ्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 यानुसार तहसीलदारांकडे अर्ज दाखल करायचा की माझी जमीन या ठिकाणी आहे आणि सदर जमीन बाहेर, सदर जमिनीमध्ये मशागत करण्यासाठी जाण्यासाठी किंवा त्यातला शेतमाल बाहेर काढण्यासाठी मला रस्ता उपलब्ध नाही. आता हे जे 143 कलम आहे हे जमिनीला रस्ताच नसेल तर त्यावेळी वापरायचं कलम आहे आणि त्यानुसार तहसीलदारांकडे दावा दाखल केला तर संक्षिप्त चौकशी होऊन स्वतः तहसीलदार स्थळपाहणीसाठी येतात आणि स्थळपाहणी होऊन त्यामध्ये आदेश पारित करण्यात येतो. रस्ता आहे पण तो मग अडवल्याचे प्रकार पण घडतात. बरोबर.
आता आपल्याकडे जे रस्ते आहेत, तर एखादा रस्ता दिलेला असेल आणि तो एखाद्या शेतकऱ्याने अडवला आणि तो रस्ता कागदोपत्री आहे, परंतु त्याने शेतकऱ्याने अडवला किंवा त्यांचे काही वादामुळे अडवला किंवा त्या शेतकऱ्याने तिथे अतिक्रमण केलं, तर अशा प्रकारचं जर कुठे झालेलं असेल, तर जर ती घटना ज्यावेळी घडली त्यापासून पुढचे 6 महिने मामलेदार कोर्ट अधिनियम 1906 चे कलम 5 नुसार त्याने तहसीलदारांकडे जर अर्ज केला, तर त्या अर्जावर तहसीलदार स्वतः स्थळपणे करतात आणि तो दावा दाखल होतो. आता तो जो दावा आहे तो दाखल करण्यासाठी साध्या कागदावर जरी त्याने तहसीलदारांना सांगितलं की या व्यक्तीने माझा रस्ता अडवलेला आहे आणि तो अर्ज जरी तहसीलदारांच्या समोर त्यांच्या समक्ष त्यांच्या हातात दिला, तरी सुद्धा त्याचं सेल्फ डिक्लेरेशन तहसीलदार त्यांच्या समोर नोंदवून घेतात आणि तो दावा दाखल झाला आहे असं मानलं जातं. हा जो मामलेदार कोर्ट अधिनियम 1906 जे 5 कलम आहे, हे कलम अतिशय प्रभावी आहे. हे शेतकऱ्याला तात्काळ न्याय देण्यासाठी म्हणून हे कलम अद्यापपर्यंत कोणताही बदल न होता तो कायदा आणि ते कलम अद्यापपर्यंत अबाधित आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आत्ताच एक 12 फुटी रस्त्याचा खरं तर त्यांनी एक महत्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला. तो निर्णयाचा शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कधी आणि कसा लाभ मिळणार आहे? बरोबर. माननीय महसूल मंत्री महोदयांनी सुरुवातीपासूनच म्हणजे गेल्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये देखील शेत रस्त्यावर जोर दिलेला आहे. कारण एकंदरीतच शेतीची आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांची उत्पादकता जर वाढवायची असेल, तर त्यांच्या शेतामध्ये जाणारा अप्रोच रोड हा चांगला असायला हवा. आणि तो जर रोड चांगला असायला हवा, तर त्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील त्या सर्व उपाययोजना त्यांनी आपल्या 100 दिवसाच्या पहिल्या कार्यक्रमात घेतलेल्या आहेत. माननीय महसूल मंत्री यांनी पाणंद रस्ता आणि शिव रस्ता यांचं मुर्मीकरण करण्यासाठी आणि त्यांचं अतिक्रमण दूर करण्यासाठी देखील क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत. त्याचबरोबर आता हा जो 12 फुटाचा रस्ता आहे, म्हणजे आपण जे कलमाची चर्चा केली, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143, ह्या 143 कलमामध्ये रस्ता आपण देत होतो, परंतु त्याची रुंदी किती असावी, तर पूर्वीच्या काळी बैलगाडी जाण्या इतकी रुंदी ठेवली जायची आणि बैलगाडी आता कोणी वापरत नाही. जनरली ट्रॅक्टर, हार्वेस्टर हे मशीन्स त्या शेतापर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला आपली शेताची मशागत करणं, पीक काढणं हे सोपं केलं पाहिजे. यासाठी माननीय महसूल मंत्री महोदयांनी हा खरोखर क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे की 12 फुटी रस्ता हा शेतकऱ्याला यापुढे मंजूर होणार आहे. त्यामुळे ज्या शेताला जमिनीला रस्ताच नाही अशा शेतकऱ्याला हा 12 फुटी त्याचा हक्काचा रस्ता मिळेल, परंतु तो जवळच्या अप्रोच रोड पासून त्याच्या शेतापर्यंत जवळच्या अप्रोच रोड पासून 2 गटांच्या बांधावरूनच मिळेल. त्याला 2 गटांच्या मधून मिळणार नाही. 2 गटांच्या मध्ये मिळेल. 2 गटांच्या बांधावरून हा रस्ता देण्याची तरतूद त्या कायद्यामध्ये आहे आणि तो आता 12 फुटी म्हणजे बांधाच्या मध्यापासून दोन्ही बाजूला 6 फूट असा तो रस्ता देण्याची तरतूद माननीय मंत्री महोदयांनी केलेली आहे. तुम्ही सगळी कायदेशीर प्रक्रिया तर कलमान्वये सांगत आहात, पण एका शेतकऱ्याला फक्त रस्ता माहिती असतो, त्याला रस्ता पाहिजे असतो. शिवरस्ता, पाणंद रस्ता, त्यानंतर वहिवाटीचा रस्ता, ह्या सगळ्या भानगडीत न पडता त्याला फक्त रस्ता हवा असतो. तो कसा मिळवून देऊ आपण? नाही, आपल्याला रस्ता हवा आहे, मग ते आपल्याला त्याचे प्रकारही समजून घेतले पाहिजेत. पाणंद रस्ता म्हणजे काय, शिवरस्ता म्हणजे काय? तर पाणंद रस्ता म्हणजे पूर्वी जेव्हा मोजणी झाली तर तेव्हा मोजणीचा जो काही भाग असायचा, म्हणजे जे क्षेत्र वहिवाटीखाली नाही, पाण्याचा निचरा होऊन जाण्यासाठी ठेवलेलं असं क्षेत्र आहे, ते 2 शेतांच्या मध्ये 2 गटांच्या मध्ये असं ते क्षेत्र असायचं आणि ते पाण्याचा निचरा, शेतातल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन तिथून वाहून जायचं आणि ती जी जमीन आहे, ती जी जागा आहे, ती उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये बैलगाडी ने आपल्या शेतातला माल काढण्यासाठी आणि ने-आण करण्यासाठी वापरली जायची. त्याला पाणंद रस्ता असं म्हटलं जातं. दुसरा शिवरस्ता म्हणजे एखाद्या गावाची जेव्हा मोजणी करण्यात आली 1930 साली, तर ती मोजणी झाल्यानंतर 2 गावांच्या शिवेवरचं, म्हणजे ह्या गावाची मोजणी झाली आणि ह्या गावाची एक जमाबंदी नकाशा तयार झाला, दुसऱ्या गावाची मोजणी झाली, तिचा नकाशा तयार झाला आणि 2 गावांची शिव जी आहे तर त्या शिवेमधली जी मोजणी न झालेला आणि कोणत्याही वहिवाटीखाली नसलेला असा जो भाग आहे, जो सरकारच्या मालकीचा भाग आहे, तर त्याला शिवरस्ता असं म्हणतात. माननीय महसूल मंत्री महोदयांनी हा क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे की जे सगळे शिवरस्ते आहेत ते शिवरस्ते अडथळा विरहित करण्याचा, तर आपल्या तालुक्यातले आपण 81 शिवरस्ते आणि पाणंद रस्ते हे अडथळा विरहित करून
त्यांना मुर्मीकरण करण्यासाठी आपण प्रस्ताव देखील सादर केलेले आहेत आणि या पुढच्या पावसाळा संपला की आपण ते मुर्मीकरणाचं काम देखील सुरू करणार आहोत. तर हा झाला शिवरस्ता आणि पानंद रस्ता. आता वहिवाटीचा रस्ता. तर वहिवाटीचा रस्ता असा की कोणत्याही अप्रोच रोड पासून म्हणजे शिव रस्त्यापासून, पानंद रस्त्यापासून किंवा ग्राम रस्त्यापासून शेतकऱ्याला त्याच्या शेतात जाण्यासाठी एक दोन गट ओलांडावे लागतात. तर त्यावेळी त्याची जी परंपरागत वहिवाट असायची तो वहिवाटीचा रस्ता. आता हे वहिवाटीचे रस्ते जे आहेत तेच मुख्यतः खऱ्या वादाचे कारण आहेत. तर ते कसे, तर आता एक आपण जर घेतलं तर शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये जायचंय. तो आधी अ शेतकरी, नंतर ब शेतकरी म्हणजे सोमनाथ, नंतर दुसरा अशा शेतकऱ्यांच्या शेतातून जात होता. तो जोपर्यंत ते शेत हे बागायती नव्हते आणि तिथून तो रस्ता वापर करण्याला काही अडचण नव्हती तोपर्यंत ते जाऊ देत होते. परंतु आज अशी परिस्थिती आली की ते शेत बागायत झाले, येणाऱ्या इंचामधून उत्पन्न मिळतं अशी शेतकऱ्याची धारणा झालेली आहे. आणि त्यामुळे एवढी जागा आपण रस्त्यासाठी का सोडायची, हा एक विषय बऱ्यापैकी सगळे शेतकरी म्हणजे रस्ता अडवणारे देखील शेतकरीच असतात. त्याच्यामुळे इतर शेतकरी असं ठरवतात की बाबा हे जागा आपण का सोडायची, किंवा त्यांची इतरही वैयक्तिक वाद असण्याची देखील शक्यता नाही. तुम्हाला थोडं थांबवतोय कारण बऱ्याच अशा केसेस असतात पिढ्यानपिढ्या म्हणजे आजोबांच्या कित्येक पिढ्यांनी तो रस्ता वापरलेला असतो. बरोबर. आणि अचानक कुणी एक त्रस्त व्यक्ती येतो, कुठल्या तरी त्या गटातला एखादा शेतकरी येतो आणि तो रस्ता खोदतो, अडवतो आणि शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उपस्थित राहतो. बरोबर. मग त्या शेतकऱ्यांच्या खरं तर मग सगळी प्रशासकीय प्रक्रिया होते आणि पुन्हा मग तो रस्ता त्यांच्या मिळत नाही किंवा वेगळा निर्णय पण लागतो. त्याबाबत काय सांगाल? बरोबर. तर असा एखादा वहिवाटीचा रस्ता आहे जो वर्षानुवर्ष वापरात आहे, परंपरागत वापरात आहे आणि तो रस्ता अचानकपणे अडवला गेला, तर अशा वेळी ज्याचा रस्ता अडवण्यात आलेला आहे त्या शेतकऱ्याने रस्ता अडवल्याच्या दिनांकापासून पुढच्या 6 महिन्यामध्ये केव्हाही जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याने तहसीलदारांकडे अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र मामलेदार कोर्ट अधिनियम 1906 चे कलम 5 नुसार त्याने अर्ज दाखल करायचा आहे आणि त्यामध्ये त्याने नमूद करायचंय की ह्या व्यक्तीने किंवा ह्या गटाच्या मालकाने असा माझा रस्त्यामध्ये चर खोदून म्हणा, दगड टाकून म्हणा किंवा अतिक्रमण करून म्हणा, ज्या प्रकारे अडथळा निर्माण केलाय त्याचं त्यांनी नमूद करायचं आहे. आता हा रस्ता कागदोपत्रीच असला पाहिजे का, तर अनेक वहिवाटीचे रस्ते हे अनेक वर्षांपासून वापरत असले तरी कुठेही कागदावर त्याची नोंद असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे हा जो दावा दाखल करण्यात येतो मामलेदार कोर्ट अधिनियम मध्ये, ह्या दाव्यामध्ये आपल्याला साक्षी पुरावे घेण्याची देखील तरतूद आहे. त्यामध्ये आपण साक्षी पुरावे घेतो, तहसीलदार स्थळभेट करतात आणि त्या ठिकाणी रस्त्याच्या खुणा दिसून आल्या किंवा नाही, त्या ठिकाणच्या जे आजूबाजूचे गटधारक आहेत त्यांचं म्हणणं काय आहे, या ठिकाणी अप्रोच रोड होता किंवा नाही, आधीच्या जमिनी पडीत आहेत किंवा नाही, या सगळं तपासलं जातं. त्याचा दावा चालतो आणि त्या दाव्याचं अंतिम जो निकाल येतो त्यानुसार त्या व्यक्तीला तो रस्ता अडथळा खुला करून देण्याचा आदेश होतो. आता हा जो तहसीलदारांनी दिलेला आदेश आहे रस्ता खुला करून देण्याचा, या आदेशाविरुद्ध त्यांना अपील उपलब्ध नाही. केवळ रिव्हिजन अर्ज हा माननीय प्रांताधिकारी यांच्याकडे करता येतो. प्रांताधिकारी यांच्याकडे रिव्हिजन अर्ज करताना प्रांताधिकारी हे तपासू शकतात की सदर प्रकरणाची जी चौकशी आहे ती सर्व बाबींची म्हणजे सर्व त्या अधिनियमामध्ये नमूद सर्व बाबींची पूर्तता करून झाली आहे किंवा नाही. जर झाली नसेल तर ते फेर चौकशीसाठी तहसीलदारांकडे पाठवतात आणि जर ती झाली असेल तर त्यांना तो आदेश जो आहे तो कायम करावा लागतो आणि त्यावरती अपील हे माननीय उच्च न्यायालयामध्येच करावं लागतं. आणि हा जो कायदा आहे यामध्ये तीच तरतूद आहे की तात्काळ शेतकऱ्याला रस्ता द्यावा जेणेकरून त्याला कायदेशीर अपील आणि याच्यामध्ये न पडता त्याचं त्याचा हक्काचा रस्ता त्याला उपलब्ध होईल. खरं तर तुम्ही कायदेशीर मार्ग सांगितले, रस्त्याचे प्रकारे शेतकऱ्यांना समजून सांगितले. आपल्या मी शेतकरी, मला कळालंय की आपला रस्ता अडवलाय कोणी, मी काय पुढची प्रक्रिया काय करायची, पावलं कुठली उचलायची? ज्यावेळी तुम्हाला असं कळालं की तुमचा रस्ता अडवला गेला आहे आणि तो जो रस्ता अडवला आहे तो अडथळा हा अलीकडच्या काळातला आहे, तो कसाही केलेला असू दे, खोदून केलेला असू दे किंवा त्या ठिकाणी दगड किंवा इतर फांद्या झाडं टाकून केलेला असू दे किंवा त्यांनी शेतच वहिवाटीखाली तो रस्ताच वहिवाटीखाली आणलेला असू दे, तर अशा कोणत्याही प्रकारे जर रस्ता अडवलेला असेल तर त्याने तहसीलदारांकडे जायचं आहे, त्या तालुक्याच्या तहसीलदारांकडे, आणि त्या तालुक्याच्या तहसीलदारांकडे जाऊन त्याने त्या ठिकाणी एक अर्ज द्यायचा आहे.
त्यामध्ये या व्यक्तीने अशा अशा प्रकारे रस्ता अडवला. अलीकडे फोटोज उपलब्ध आहेत, तर त्यातले आधीचे फोटो, आत्ताचे फोटो ते जरी जोडले तर ते अधिकचा पुरावा म्हणून ते त्यामध्ये येऊ शकतात. आणि त्याचबरोबर त्याने त्या संबंधित व्यक्तीने स्वतःचा ॲफिडेव्हिट द्यायचा आहे की तो जे ते लिहितोय ते संपूर्णपणे खरं आहे आणि ते स्वतःचा त्याचा तो स्वतः शेतकरी असून त्याचा रस्ता अडवला गेला आहे. यामध्ये तो शेतकरी असणं आणि तो रस्ता शेताकडे जाणारा असणं या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि तो शेतकऱ्यालाच सदर कलमाखाली रस्ता खुला करून देता येतो. त्यामुळे या दोन गोष्टी त्यामध्ये स्पेसिफिक नमूद असाव्यात. आणि तसं झाल्यानंतर मग तहसीलदार पुढच्या 7 दिवसामध्ये संबंधिताला नोटीस काढतात. नोटीस काढल्यानंतर नोटीस काढण्याची प्रक्रिया अशी असते, त्यांनी ज्या व्यक्तीचं नाव तिथे नमूद केलेलं आहे त्याला तर नोटीस दिलीच जाते, त्याचबरोबर आजूबाजूच्या गटधारकांना देखील नोटीस दिली जाते. बऱ्याचदा असं होतं की ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे त्यांची एक बाजू समोर आणलेली असते, त्याने देखील कोणाचा तरी रस्ता अडवलेला असतो. त्यामुळे आजूबाजूच्या सगळ्यांना नोटीस दिल्यानंतर हे लक्षात येतं की बाबा यांच्यात भावकीतले वाद आहेत की खरोखरच कोणीतरी रस्ता अडवलेला आहे. आता अलीकडच्या काळामध्ये आपल्या जमिनींच्या किमती वाढल्या, त्यानंतर मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झालेलं आहे, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर हरित क्रांती झाल्यानंतर जमिनीची सुपीकता वाढलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इंच जमीन पेरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उत्पन्न जे जमिनीतून मिळतं, तर त्यामुळे रस्त्यासाठी जमीन वाया जाते अशी रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांची भूमिका असते. त्यामुळे ह्या सगळ्या अडचणी निर्माण होतात. आणि मुख्यतः हे सगळं प्रोसेस केल्यानंतर नोटीस निघते. नोटीस नंतर एक सुनावणी होते की बाबा असा असा अर्ज तुमच्या विरोधात यांनी केलेला आहे, यावर तुमचं म्हणणं काय. पुढच्या सुनावणीच्या दिवशी ते म्हणणं देतात आणि त्यानंतर मग तहसीलदार स्थळपाहणीसाठी जातात. स्थळपाहणीच्या वेळी बऱ्याचदा नोटीस निघाल्यानंतर वाद मिटतात, कारण ते सगळेच प्रश्न समोर येतात, किंवा स्थळपाहणीच्या ठिकाणी गेल्यानंतर देखील सामोपचाराने चर्चा होऊन प्रश्न मिटत असतो. पण तसं झालं नाही आणि त्या ठिकाणी खरोखर रस्ता अडथळा केल्याचं दिसून आलं तर त्याप्रमाणे तो स्थळपाहणीचं टिपण तहसीलदार तयार करतात आणि त्यानंतर पुढची जी सुनावणी असते तिला शक्यतो अंतिम युक्तिवाद होऊन आदेश पारित केला जातो. तर यामध्ये कधी कधी असं आहे की वहिवाटीचे रस्ते हे कुठेही नोंदलेले नाहीत, कुठेही नमूद केलेले नाहीत आणि वहिवाटीचे रस्ते हे कुठेही कागदोपत्री नमूद नसल्यामुळे बऱ्याचदा अशा अडचणी निर्माण होतात की त्या ठिकाणी रस्ता दिसतोय परंतु तो एखाद्या गटाच्या मधूनच जातोय. त्याच्यामुळे ज्यांनी रस्ता अडवला असं म्हणतोय त्या रस्त्यामुळे त्याच्या गटाचे 2 तुकडे होऊन त्याची वहिवाटीला अडथळा निर्माण होतो. तर अशा प्रकारचे जे रस्ते आहेत ते कुठे नमूद नाहीत आणि त्यामुळे असे रस्ते खुले करून देण्यात देखील अडथळा निर्माण होतो. तर अशा वेळी आपल्याला त्या ठिकाणी नवीन रस्ता त्या शेतकऱ्याला द्यावा लागतो जो बांधावरून जातो. तर त्यासाठी ते दुसरं कलम आपण त्यामध्ये इम्प्लिमेंट करतो. तर अशा प्रकारे शेतकऱ्याचा जो रस्ता आहे जो अडवला गेला तर त्याची ही अशा प्रकारे प्रोसेस आपण करतो. शेतकरी बहुतेक ज्याला रस्ता हवा असतो तहसील कार्यालयात त्यांचे चक्र खूप होतात, हेलपाटे मारावे लागतात. बऱ्याचदा उद्विग्न होऊन शेतकरी व रस्त्यासाठी नाही का हेलपाटे मारत राहतात. त्यांच्यासाठी काही कालावधी असतो एखादा विशिष्ट रस्ता मिळण्यासाठी? या एकंदरीत सगळ्या प्रक्रियेसाठी असा विशिष्ट असा कालावधी नमूद नाही, कारण ही अर्धन्यायिक प्रक्रिया आहे, म्हणजे ती कायदेशीर याच्यानुसार चालणारी प्रक्रिया आहे आणि सर्व पक्षकारांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय आपल्याला आदेश पारित करता येत नाही. पण त्याचबरोबर ज्या शेतकऱ्या उद्विग्न जो शेतकरी होतो की बाबा माझा रस्ता अडवलाय, त्याचबरोबर त्याचा रस्ता अडवणारा देखील दुसरा शेतकरी असतो. त्यामुळे त्याची देखील बाजू आपल्याला समजून घ्यावी लागते की बाबा त्याने का अडवलाय. आता मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की याने कोणाचा तरी रस्ता अडवलाय, भावकीचा वाद आहे त्याच्यामुळे त्याने अडवलाय, किंवा त्यांचा इंटरनल काहीतरी वाद आहे त्याच्यामुळे तो रस्ता अडवला गेलाय, किंवा असंही असू शकतं की एखादा रस्ता शेताच्या मधोमध जातोय आणि त्याची पेरणी वहिवाट त्या वहिवाटीला अडथळा त्या रस्त्यामुळे निर्माण होतोय. तो बाजूने रस्ता द्यायला तयार आहे, पण यांचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणमधूनच आमची वडिलोपार्जित आम्ही जात होतो आणि मधूनच जायचं. तर अशा प्रकारचं जर तिथे इन्सिडेन्स असेल तर आपल्याला दोन्ही बाजू जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला आदेश पारित करता येत नाही. जनरली या प्रकारच्या सगळ्या प्रक्रियेला 6 महिने हा कालावधी दिलेला आहे. परंपरेने आम्ही 6-7 महिन्यामध्ये निकाल पारित होतो. पण अनेकदा साक्षी पुरावे घ्यावे लागतात, रस्त्याच्या कुठेही नोंदी नसतात, तर त्या नोंदी घेण्यासाठी देखील बराच वेळ जातो, नोंदी तपासण्यासाठी देखील वेळ जातो. आणि जर नोंदी नसतील, साक्षी पुरावे घ्यावे लागले तर त्याचे म्हणजे आधी सर तपास, नंतर उलट तपास
अशा प्रकारे ती प्रक्रिया चालते, न्यायालयीन प्रक्रिया. शपथेवर तपास समोर घेतला जातो. तर त्यामुळे मग तो खटला लांबत जातो आणि त्याला वेळ लागतो. परंतु एकदा का आदेश पारित झाला तर तो आदेश हा त्याला अपील नाही, त्याचं फक्त ती प्रक्रिया तपासण्याचा अधिकार माननीय प्रांताधिकारी यांना दिलेला आहे. आणि जर ती प्रक्रिया योग्य आहे असा प्रांताधिकारी यांनी आदेश दिला तर मात्र तो रस्ता खुला करून देणे हे बंधनकारक आहे. आणि ते बंधनकारक त्यांनी जर त्याचं पालन केलं नाही, ज्या पक्षकारावर तो आदेश झालेला आहे, तर त्याच्यावर IPC कलम 188च्या अनुसार FIR देखील दाखल होतो. आता यामध्ये असं देखील आहे की यापुढे अशा अडचणी येऊ नये म्हणून माननीय महसूल मंत्री महोदय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी असे आदेश दिलेले आहेत की आता यापुढे जे आदेश होतील, मामलेदार कोड 5चे देखील किंवा नवीन रस्ता देण्याचे 143 देखील, जे रस्त्याचे आदेश होतील ते आदेश हे त्याच्या नोंदी इतर अधिकारामध्ये सातबारावर घेण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे यापुढे जे आदेश होतील तर या ठिकाणी रस्ता होता का, तर व्यक्तीच्या शेताच्या 350 गट नंबरच्या शेताच्या पूर्वेकडून आणि याच्या पश्चिमेकडून व्यक्तीच्या पश्चिमेकडून दक्षिणोत्तर असा 12 फूट रुंदीचा रस्ता जातो. असे स्पेसिफिक नोंदी यापुढे ज्या रस्त्याचे आदेश होतील त्यामध्ये घेतल्या जातील आणि त्यामुळे एक रेकॉर्ड चांगल्या प्रकारे तयार होईल आणि जो रस्त्याचा अडथळा निर्माण करून ज्या पुढच्या अडचणी शेतकऱ्याला तोंड द्यावं लागतं त्या अडचणी देखील कमी होतील. त्यामुळे मंत्री महोदयांनी हा अतिशय क्रांतिकारक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे असं मला इथे नमूद करावं. आपल्यासोबत होते खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे. त्यांनी खरं तर रस्त्याचे प्रकार, रस्त्याविषयी कायदेशीर मार्ग कोणते आणि शेतकऱ्याला आलेल्या अडचणीचा कसा सामना करता येईल, त्यांनी अर्जाची प्रक्रिया कोणती, या सगळ्या बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. याशिवाय राज्य शासनाची भूमिकाही त्यांनी प्रभावीपणे मांडली. असेच आपण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, शेतकऱ्यांच्या हिताचे व्हिडिओ आपण तयार करत राहणार आहोत आणि प्रशासकीय बाजू, कायदेशीर मार्ग ह्या आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत.